तर इंग्रजी विषय शिकताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात, कोणत्या गोष्टी तुम्हाला समजत नाही ते आपण बघू. म्हणजे आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्याला इंग्रजी वाचन करायला शिकायचं. जर तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की आम्हाला काय आलं पाहिजे, इंग्रजी वाचायला आलं, मग इंग्रजी वाचन करण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, काय असते ते पाहू. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी वाचन करायचे, इंग्रजी प्रत्येकाला वाटते मला इंग्रजी वाचता आली पाहिजे, वाटतं तुम्हाला प्रत्येकाला? मग इंग्रजी जर तुम्हाला वाचायला शिकायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती पाहिजे, जे काही आपल्या मराठी बाराखडीमध्ये असणारे जे 12 स्वर आहेत, ते मराठी बाराखडीमध्ये असणारे स्वर त्याचं ट्रान्सलेशन, त्याचं रूपांतर कशामध्ये करता आलं पाहिजे, इंग्रजीमध्ये करता आलं. आणि त्याचबरोबर दुसरे जे आहेत, जे 34 आपले व्यंजन आहेत, कोणते, क ख ग, हे जे व्यंजन आहेत तर ते मराठीमधले व्यंजन तर आलेच पाहिजेत, परंतु त्याचबरोबर त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करता आलं पाहिजे, इंग्रजीमध्ये करता आलं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये असणारी अ आ इ आणि इंग्रजीमध्ये असणारे क ख ग हे तुम्हाला येईल, त्याच वेळेस तुम्हाला काय येईल की क ख हिंदी तयार करता येईल. इंग्रजीमधलं अ आ इ म्हणजे मूळ अक्षरे आणि व्यंजने यांचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करता येईल, इंग्रजीमध्ये करता येईल, त्याच वेळेस तुम्हाला क ख हिंदी तयार करता येईल. आणि क ख हिंदी एकदा तयार करता आली की तुम्हाला बरोबर काय होतं, इंग्रजी वाचायला शिकते. परंतु त्याच्यासाठी अगोदर काय येणं आवश्यक आहे, क ख हि कशामधून, इंग्रजीमधून. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण की जे आपले 12 स्वर आहेत, ते 12 स्वराचं इंग्रजीमध्ये त्याला कशा पद्धतीने ते लिहिले जातात. पहिल्यांदा आपल्या मराठी बाराखडीमधला असणारा इंग्रजी पहिला स्वर कोणता आहे, अ. ला इंग्लिश मध्ये काय लिहितात, ए. दुसरा डबल ए, परंतु मराठी अक्षर कोणता आहे, आ ला काय दिलं जातं, डबल ए. त्यानंतर तिसरा आहे ई, आय. त्यानंतर डबल ई. त्यानंतर पहिलं उ, यू. त्यानंतर दुसरं डबल ओ. जे ए आहे, ए ला काय दिलं जातं, ई. आय, ए आय, ओ, ओ, औ, ए यू, आम, ए आणि आह, म्हणजे हे मराठी बाराखडीमध्ये असणारे 12 स्वर आणि त्याचं रूपांतर इंग्लिश मध्ये. आता त्याच्यानंतर तुम्हाला जे पहिलं अक्षर आहे व्यंजनामध्ये, कोणतं पहिलं अक्षर आहे आपलं, क. ला काय लिहितात, के लिहितात. क ला काय लिहिले जातं, के. आता आपल्याला क पासून क का की कम कहा पर्यंत तयार करायचे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे 12 स्वर माहिती असतील आणि तुम्हाला एक अक्षर माहिती असेल तर पूर्ण ओळ तुम्हाला तयार करायची. आता हे पूर्ण ओळ तयार करताना पहा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू जे मराठी मधले क. आता हे क कसं तयार होतंय, तर क कसं तयार होतंय, क अधिक अ. क अधिक अ याच्यापासून काय तयार झालं, क तयार झालं. त्याच्यानंतर दुसरा आहे का, क ला काना का. आता हे का कसं तयार होतंय, क अधिक आ. दुसरा स्वर आहे आ. क आणि आ याच्यापासून काय तयार झालेलं आहे, का. त्याच्यानंतर क ला पहिली वेलांटी की. आता की कसं तयार होते, की क अधिक ई. क अधिक ई याच्यापासून काय तयार झालं, ई तयार झालं. त्याच्यानंतर क ला दुसरी वेलांटी की. हे क अधिक दुसरी ई याच्यापासून काय तयार झालं, क ला दुसरी वेलांटी ई. त्यानंतर क ला पहिला उकार उ. हे क अधिक पहिलं उ काय तयार झालेलं आहे, उ. क ला दुसरा उकार उ. क अधिक उ
दीर्घ उ दुसरं त्याच्यापासून काय तयार झालेलं आहे उ पहा. त्यानंतर जे के आहे बाराखडी मधलं के हे कशा पद्धतीने तयार झालेलं आहे क अधिक ए के. त्यानंतर कै क अधिक आय काय तयार झालं कै तयार झालं. पहा तुम्हाला सांगते फक्त सध्या लक्षात ठेवा की कसं कोणत्या पद्धतीने काय तयार होतं. को को क अधिक ओ को. त्यानंतर कौ क अधिक औ कौ. कम क अधिक अम कम. आणि कहा क अधिक आहा कहा. आता हे आपण काय केलं मराठीमध्ये हे सगळ्यालाच पाहिजे. हे क का की की कु कु के काय को काऊ कम कहा. त्याच्यामध्ये काय केलंय क अक्षर आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये आपण प्रत्येक अक्षरात अधिक काय केलेलं आहे आपले स्वर केलेले. क अधिक अ केलं तर क क अधिक आ केलं तर का क अधिक ई केलं तर ई क अधिक दुसरी ई केलं तर ई क अधिक उ केलं तर उ क अधिक दुसरं उ केलं तर उ कै को काव कम का अशा पद्धतीने. आता हेच आपल्याला कशामध्ये करायचंय इंग्रजीमध्ये. इंग्लिश वाचायला शिकायचं म्हणलं की तुम्हाला फक्त काय आलं पाहिजे पूर्ण क का की की आलं पाहिजे. एकदा क का की की आले त्याचे उच्चार माहिती झाले कोणत्या अक्षराला काय लिहायचं हे माहिती झालं की तुम्हाला इंग्लिश वाचता. म्हणून फक्त त्यासाठी काय आवश्यक आहे आपल्याला 12 स्वर ते येणं गरजेचं आहे. आणि जे व्यंजन आहे प्रत्येक व्यंजनाला कोणतं अक्षर आहे क ला के आहे ख ला कोणतं अक्षर आहे मग के आहे. तर अगोदर काय करू क चं वाक्य पहा. आता क आहे क ला सर्वांना माहिती आहे क ला कोणतं अक्षर आहे के. अ ला कोणतं अक्षर आहे ए. मग क ला काय लिहिणार आपण के. नुसतं के लिहू शकतो किंवा के ये लिहिता. फक्त या दोघांमध्येच फरक लक्षात ठेवायचा. बाकी काय कशाला तसं आपल्याला लिहायचं. त्यानंतर का ला काय लिहायचं क ला काय लिहिलं जातं के. आता आ ला काय आहे पहा बरं ए किंवा डबल. आ ला आपण डबल ए लिहितो परंतु ज्यावेळेस आपल्याला हे का लिहायचंय त्यावेळेस आपल्याला इथे डबल ए लिहायचंय. हेच एवढं डोक्यात ठेवायचं समोर. का ला काय लिहायचं आहे आपल्याला के ए लिहायचं डबल ए लिहायचं. का ला काय करायचं आपल्याला के ए लिहायचं. त्यानंतर की जे अक्षर आहे की अक्षर कसं तयार झालंय क अधिक ई. तर क ला कोणतं इंग्रजी अक्षर आहे के आणि ई ला कोणतं आहे आय. ई ला कोणतं अक्षर आहे आय. आता कीचं काय झालं सांगा बरं के आय के आय. क ला आपण लिहिलेला की असेल तर पहिलं ई लिहिलेलं आहे पहिल्या ई ला आय आहे म्हणून के आय. त्यानंतर दुसरी क ला दुसरी गॅरंटी की तर क ला काय कोणतं अक्षर आहे के आणि दुसऱ्या ई ला कोणतं अक्षर आहे डबल ई. मग क ला दुसरी गॅरंटी की त्याचं काय झालं के डबल ई झालं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं कोणती बाराखडी आहे आपली उ. तर क ला कोणतं अक्षर आहे इंग्रजी के अधिक पहिल्या उला यू. मग क ला जर पहिला उकार असेल तर काय लिहिलं जातं मग के यू के यू. त्याच्यानंतर दुसरं क ला दुसरा उकार कु. क ला के दुसऱ्या उला डबल ओ. मग कुचं काय झालं के डबल ओ के डबल ओ. ओ. ज्यावेळेस दुसरा उकार कुला असेल तर डबल ओ पहिला उकार असेल त्यावेळेस यू यू. आता के के कसं तयार होतंय क ला कोणतं अक्षर के अधिक ए ला कोणतं अक्षर ई. मग के चं काय झालं के ई के ई. त्यानंतर कै क
के ओला ओ ओला काय झालं के ओ के ओ पुन्हा कौ आली कौ म्हणजे क अधिक औ कला के औला ए यू ए यू कौला काय झालं के ए यू के ए यू त्यानंतर कम कला अमला मग कमला काय झालं के ए यम. त्यानंतर कहा केला आहला ए एच ए मग कहाला काय झालं एच ए. अशा पद्धतीने तुम्हाला कका की तयार करणं अवघड आहे का जसं आपण कच तयार केलं तसं सेम तुम्हाला कच तयार करता येईल तिथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे कच्या ठिकाणी कोणतं अक्षर घ्यायचे कच्या ठिकाणी ख अक्षर घ्यायचे. आता खरा काय आहे सांगा बरं मग ख खा की पूर्ण तयार करता येईल जर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं क का की जशी तयार केली आहे तसेच तुम्ही ख का की केली ग गा गी केली घ गा गी केली ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरापर्यंतच्या टोटल 12 आकड्या तुम्ही लिहून काढले आणि अशा पद्धतीनं जर आपण तयार केलं आपल्याला इंग्रजी वाचायला काय अवघड आहे हे कसं तयार केलं लक्षात आलं तुम्हाला म्हणजे आपल्याला इंग्रजी जर वाचायला यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे 12 स्वर आहेत तर ते 12 स्वर आणि जे आपले टोटल व्यंजन आहे कोणते क ख त्याच्यानंतर च छ ज झ त्र ट ठ ड ढ न लास्ट शेवटचं कोणतं आहे फक्त त्या प्रत्येक अक्षराचं इंग्रजी अक्षर माहिती पाहिजे आणि आपल्याला बाकी काय माहिती पाहिजे सगळं स्वर कोणते स्वर आहे आ ई उ ऊ ए औ आ अला काय आहे ए आला डबल ए इला आय दुसऱ्या इला ई उला दुसऱ्या उला एला आईला आय ओला ओ औला ए यू अमला ए एम आम्हाला ए एच पहा लक्षात आलं क का की मराठी क का की कशी तयार करायची आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी क करायची आलं लक्षात बाकीचं तुम्ही करता सगळं अशा पद्धतीने आपण काय करणार इंग्रजी वाचायला शिकणार